एक सहकारी पतसंस्था आहे. भैरवनाथ महाराजाच्या नावानं सुरू असलेल्या या पतसंस्थेची परिस्थिती बघा काय भारी आहे. ही चर्चा आहे. याचं उत्तर त्यांनी भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराला देणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या कष्टाचा पैसा जर त्या पतसंस्थेत ठेवत असू तर मला सांगा, शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला कर्ज किती माहिती दिलंय? 95 लाख रुपये. शिपाई पदावर काम करणारी व्यक्ती, मी नाव सांगत नाही, ही व्यक्ती तुम्हाला अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये शिरून प्रचार करताना दिसते. ही शिपाई पदावरची व्यक्ती आहे. 95 लाखाचं कर्ज आहे. त्यानंतर दुसरा शिपाई 50 लाखाचं कर्ज आहे मजूभाई. आता सांगा, 95 लाखाचं कर्ज असेल तर या पतसंस्थेच्या ठेवीदारांना तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे की साधारणतः 13% व्याजदर जर पकडला ना तर मासिक हप्ता जातो साधारणतः 1,20,000 रुपयाचा. दर महिन्याचा हप्ता भरला पाहिजे. तर असा किती पगार हा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला मिळतो की जो 95 लाखाच्या कर्जाचा 1,20,000चा महिन्याचा हप्ता भरू शकतो. मग माननीय माजी खासदार महोदय, आपण एका मुलाखतीत मला महागद्दार म्हणाला होतात. आता ही तुमच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या सगळ्या ठेवीदारांनी ठेवलेल्या विश्वासाशी गद्दारी नाही की महागद्दारी आहे, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. सांगितलं शिपाई पदावरची रक्कम 95 लाख. त्यानंतर घरातल्या कर्जाच्या रकमा मी बोलत नाही. मॅनेजरची कर्जाची रक्कम आहे 1,21,15,000. दुसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे 1 कोटी रुपये. तिसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे 1,02,07,000. आणखी एका मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे 1 कोटी रुपये. आता याचा जाब आणि याचा जबाब तुम्ही सर्वसामान्य ठेवीदाराला दिला पाहिजे की या पद्धतीनं हे जर सत्य आहे का याची शहानिशा करा. आणि हे 11,70,00,000 रुपये मग हे कुठं आणि कसे वापरले जाणार, हे माझ्या भावांनो जागे रहा आणि याचा विचार करा. नव्या दमाचा, नव्या जोमाचा, नव्या जोशाचा कारभारी.